दक्षिण भारतातल्या महाराष्ट्र आणि इकडच्या दक्षिणेतल्या अनेक जिल्ह्यांना आपली जवळीक वाटणारं अशा या विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य R.K. कणबरकर सर, त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजी विद्यापीठाकडे एक भरघोस निधी सुपूर्द केला आणि त्यानंतर त्या विद्यापीठाच्या परंपरेमध्ये कणबरकर सरांचा हा एक उपक्रम की त्यांनी विद्यापीठाकडे ठेवलेल्या या निधीमधून विद्यापीठानं एक पुरस्कार रयत शिक्षण संस्थेला दिला. तो पुरस्कार देखील घेण्याचं मला भाग्य लाभलेलं होतं. संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज हा दुसरा कार्यक्रम मला तोच पुरस्कार यावर्षी मला देण्याचं प्रयोजन विद्यापीठाच्या माननीयांनी आणि कणबरकर सरांच्या कुटुंबियांच्या प्रतिनिधींनी तो मला यावर्षी देण्याचं प्रयोजन केलं. एके दिवशी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे आणि त्यांचे इतर सहकारी एक दिवशी माझ्याकडे फोन करून आले आणि मला त्यांनी सांगितलं एका महत्त्वाच्या कामासाठी भेटायचं आहे. या म्हटलं बाबा मी आता अलीकडे माझी प्रकृती फारशी बरी राहत नाही. मध्यंतरी काही दिवस तर माझ्या शरीरातलं सोडियम नको तितक्या खालच्या पातळीपर्यंत आल्यानंतर मला थोडंसं स्मरण देखील थोडंसं पाहिजे तसं माझ्या सहकार्याला येत नव्हतं. आवाजानेही मला दगा दिलेला होता. आणि 15 दिवस तर असे गेले की त्या 15 दिवसामध्ये अनेक लोक मला यायचे, भेटायचे. मला ओळखलं का? त्यावेळी मला त्या वेदना सहन करण्यापलीकडच्या असतात हे जाणवलं, तीव्रतेने जाणवलं. परंतु गेल्या काही दिवसामध्ये मी जाहीर सभेमध्ये बोलत नव्हतो. तो मध्यंतरी 2 जानेवारीला
विठ्ठलरामजी शिंदेंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आम्ही त्यांच्या विचाराचा जो जागर या विद्यापीठामध्ये घातला, त्या विचाराच्या जागराचं उद्घाटन करण्यासाठी मला विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रमुख राजन गवस, रणधीर शिंदे वगैरे ही मंडळी आणि विद्यापीठाचे कुलगुरू या सर्वांनी मिळून 2 तारखेच्या कार्यक्रमाचं मला निमंत्रण दिलं होतं. त्याप्रमाणे मी ते घेतलं आणि त्या कार्यक्रमात मी जाऊन सूत्रसंचालन करण्यापैकी प्रकार होता. मी त्या दिवशी औपचारिकता म्हणून उद्घाटनाचं भाषण मी केलं विठ्ठलरामजी शिंदेंच्या. ते माझं पब्लिकमधलं पहिलं भाषण आणि त्या दिवशी मला माझ्या ह्याच्यामध्ये माझ्या शब्दांनी मला काही त्या दिवशी दगा दिला नाही अशी माझी समजूत आहे. मी त्या दिवशी बोललो आणि मग मला आज या सभेमध्ये बोलायला मला आवश्यक ते बळ मिळालं आणि आज मी या ठिकाणी प्राचार्य कणबरकर सरांना मी माझे वडीलधारे वडील भाऊ या नात्यानं आतापर्यंत माझे आणि त्यांचे संबंध राहिले. त्यांचे माझ्याबद्दलचे आंतरिक बंध असे होते की त्यांच्या निधनाच्या शेवटच्या वर्षामध्ये त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या संबंधीची त्यांची जी कृतज्ञता होती, त्यांची जी आस्था होती, ती आस्था त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी एक प्रोजेक्ट त्याही परिस्थितीमध्ये हात कापत होता, लिहिताना हाताला कंप असायचा, तरी देखील त्यांनी ते पुस्तक ग्लिम्प्सेस ऑफ राजर्षी शाहू छत्रपती हे त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये लिहून काढलं आणि एका दिवशी माझ्या घरी ते आकस्मिक आले. म्हणले, नारायणराव, हे माझं आताचं बहुतेक माझं हे शेवटचं प्रकाशन असेल, कारण आता माझा हात कंप पावतो, फारसं जमत नाही. या पुस्तकाला माझी फक्त एकच आहे, तुमची आणि तुमचीच प्रस्तावना मला हवी आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. तुम्ही मला या पुस्तकाला तुमची ही एक प्रस्तावना हवी आहे तेवढी द्या मला. मग मीही तितक्याच जिद्दीनं मीही आजारीच होतो, काही दिवस हॉस्पिटलमध्ये होतो, पण तरी एक वेळ कणबरकर सरांनी सांगितलेलं काम आपण आळसानी सोडायचं नाही, म्हणून मी 2-3 दिवस बसलो आणि ती प्रस्तावना मी लिहून काढून
माझा हात अजून त्यावेळेला फारसा कापत नव्हता. आता मला लिहायलाही देखील जर थोडासा त्रास होतो, पण आता 92 वर्षे झालेली आहेत. आपल्याला त्याची खंत कशासाठी? वय आहे, ते वय खरं आहे. त्या वयाचा विचार करता आत्तापर्यंत नेचर हॅज अबंडंटली गिव्हन एव्हरीथिंग टू मी. आणि म्हणून मला असं वाटतं की 92 वर्षाच्या वयाला जर थोडासा हात कापत असेल तरी काही फारसं दुःख मानण्याचं कारण नाही. निसर्ग म्हटलं तर काइंड आहे, म्हटलं तर क्रुएल आहे. तर निसर्गाच्या या साऱ्या नियमांना तुम्ही जसं आनंदानं स्वीकारलं पाहिजे की आत्तापर्यंत मला 92 वर्ष जगायला मिळालं, पुष्कळ झालं. आणि म्हणून मी समाधानच मानतो. आय हॅव नो ग्रीवन्स अगेन्स्ट नेचर. नेचर हॅज गिव्हन मी अबंडंटली. तेव्हा त्या मानाने आज मी त्यांनी जो निधी ठेवलेला आहे त्या निधीमधलं एक रक्कम त्यांनी बाजूला काढून ठेवलेली आहे. तर ती रक्कम त्यांनी मला आता इथं चेकच्या स्वरूपात दिलेली आहे. तिचं मी अतिशय नम्रतेनं स्वीकार करतो. आणि या रकमेचा तितक्याच चांगल्या पद्धतीनं, त्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने मी या रकमेचा वापर करू शकत नाही. ही जी रक्कम आहे ही रक्कम मी ज्या रयत शिक्षण संस्थेत जन्मलो, वाढलो आणि ज्या विशेषतः माझ्या गावापासून सांगली जिल्ह्याच्या वाळवे तालुक्याच्या आष्टे गावामध्ये रयत शिक्षण संस्थेनं त्या काळामध्ये एक सेकंडरी स्कूल काढलं. न्यू इंग्लिश स्कूल, आष्टा, तालुका वाळवे, जिल्हा सांगली. त्या शाळेमध्ये मला शिक्षणाची संधी मिळाली. नाहीतर कदाचित मला शिक्षणाविना देखील राहावं लागलं असतं. घरची परिस्थिती साधारणपणानं बऱ्यापैकी होती असं म्हणलं पाहिजे, की ज्यामुळे मला शाळेत घालायला माझे आजोबा तयार झाले. नाहीतर माझ्या कुटुंबामध्ये माझे आजोबा शिकलेले नव्हते, माझे वडील शिकलेले नव्हते. नाही म्हणायला गावातल्या त्यावेळेच्या प्राथमिक शिक्षकांच्या अस्तेवाईकपणामुळं माझ्या वडील बंधूंना प्राथमिक शाळेमध्ये
प्रवेश मिळाला होता. त्यानंतर माझ्या वडील बंधूंना मधले एक भाऊ ते माझ्याबरोबरच शाळेत आले. तो काल कसा होता हे लक्षात घ्या. माझे हे मधले भाऊ हे त्यांच्या वयाची 7 वर्षे होईपर्यंत ते काही शाळेमध्ये गेलेली नव्हती. आणि मग माझ्या गावच्या शाळेमध्ये शेजारच्या बागणी गावचे परीट गुरुजी जे माझे आयुष्यातले पहिले शिक्षक, अतिशय गुणी, कर्तबगार, आस्थेवाईक असे हे परीट मास्तर हे मला माझ्या भाग्याने सुरुवातच्या काळामध्ये मिळाले. आणि त्यांनीच माझ्या इंग्रजी शिक्षणाचाही धागा सोडला नव्हता. इंग्रजी शाळेत पाठवायला तुझा विचार झाल्यावर पुन्हा प्रश्न आला की मधल्या भावाचं तरी शिक्षण माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये 3 वर्षाचं अंतर असताना काय रेंगाळलं होतं. तर हे असंच. त्यामुळे मला शाळेमध्ये घालायला आमच्या आजोबांचा थोडासा विरोध होता. ते म्हणाले, अरे नारायण, गावातली बाळाजी पंत कुलकर्ण्यांची मुलं मॅट्रिकची परीक्षा काही पास झालेली नाहीत. मग आता तू एवढा काय दिवा लावणार आहेस? म्हणून त्यांनी साधारणपणानं ते त्याच्याकडे कानडोळा केला. पण परीट गुरुजीने त्यांचा हट्ट सोडला नाही. त्यांनी सांगितलं, तात्या काही करा पण नारायणला पुढं शिकायला जाऊ दे. आणि त्यांनी रोज म्हणजे त्यांना एवढ्याच कारणासाठी शाळेत आल्या आल्या अगोदर ते माझ्या आजोबांना भेटायचे. आणि काय झालं नारायणचं? तर म्हटले, गुरुजी तुम्हाला मी सांगितलंय किती वेळा, तरी देखील तुम्ही काय ऐकत नाही. आता तुम्ही काय करायचं ते ठरवा. शेवटी ती काही नाही म्हणली, मग उद्या जाऊन त्या शाळेमध्ये आम्ही त्याचं नाव घालतो. एवढी माझ्या शिक्षणाची निगा या गुरुजींनी केली की त्या गुरुजींचा मी कायमचा ऋणी आहे. त्या शाळेमध्ये आम्हाला रयत शिक्षण संस्थेची अवस्था त्यावेळी एवढी बिकट होती की साताऱ्यामध्ये एक हायस्कूल सयाजीरावांच्या नावाने काढलेलं. सयाजीरावांचं निधन बडोद्याच्या 39 साली झालं. त्यावेळेला सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी एक सरकारी हायस्कूल होतं. तेच शाळेतून बसणाऱ्या विद्यार्थ्यांना SLCची परीक्षा सर्टिफिकेट मिळायचं.
या ठिकाणी आष्ट्याला शाळा होती सांगली एज्युकेशन सोसायटीची, पण ती विद्यार्थी संख्येच्या अभावी बंद पडलेली. त्यामुळे आष्टा हे शाळा नसलेलं गाव, इंग्लिश स्कूल नसलेलं गाव. तिथं एका जिद्दी माणसानं, जिद्दी माणूस म्हणजे काय, त्याला तोड नाही, हा माणूस इंग्लिश ऑनर्समध्ये चांगल्या क्रमांकानं पास झालेला आणि बीटीला शिक्षकाचा पेशा मिळावा म्हणून जी परीक्षा द्यावी लागते त्या बीटी कॉलेजला अण्णांनी त्यांना कोल्हापूरला इथे बीटी कॉलेज होतं, ताराराणी SMTT. त्यावेळा त्या कॉलेजचे प्राचार्य MR देसाई हे त्या बीटी कॉलेजचे प्राचार्य होते. बीटी कॉलेजचे प्राचार्य असताना त्यांनी या ब्राईट विद्यार्थ्यावर खूप चांगलं लक्ष ठेवलं होतं. दुर्दैवानं हा विद्यार्थी दलित वर्गातला खैरमुडे नावाचा हा विद्यार्थी बीटीचं वर्ष पुरे करू शकत नव्हते, जवळजवळ आजारी परिस्थितीमध्ये. अण्णांनी त्याच्यासाठी पहिल्यांदा बेळगावच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला होता. त्याच्याऐवजी त्यांनी नंतर तो प्रवेश बदलून इथे कोल्हापूरमध्ये घेतला होता. कारण त्यांना बेळगावला जे हवामान होतं त्या हवामानापेक्षा त्यांना कोरडा तापमानाचा प्रदेश पाहिजे होता. कारण त्यांना त्या काळामध्ये सामान्यतः दुर्धर समजला जाणारा हा आजार झालेला होता आणि तो आजार झाल्यामुळे ते त्यांच्या दैनंदिन हालचाली देखील करू शकत नव्हत्या. असा हा माणूस, त्याला कोरड्या हवामानामध्ये ठेवायचं म्हणून अण्णांनी आपली सगळी कामं बाजूला ठेवून त्याला कोरड्या हवामानामध्ये इथं कोल्हापूरमध्ये त्याचं हे कॉलेज बदलून घेतलं. पण काही उपाय करून सुद्धा त्याच्यावर इलाज होत नव्हता आणि इलाज नसल्यामुळे ते शाळेला शिक्षक म्हणून हजर राहू शकणं अवघड होतं. पण खैरमुडेचे, स्वतः खैरमुडे अतिशय जिद्दीचे, आजारी तितकाच जिद्दी होता. पण खैरमुडे त्या आजारावरही मात करून आष्ट्याला त्याला अण्णांनी त्याच्या आत्याकडे
ठेवलेलं होतं. ती आत्याही दुर्दैवानं जन्मांध होती, ठार आंधळी. ती आष्ट्याला राहत होती, आष्ट्याच्या महारवाड्यामध्ये. तिथं त्यांनी त्या आत्याच्या घरातच एका खोलीमध्ये आपला बिस्तर टाकला म्हणून ते तिथं राहिले. त्यांना उपचार जयसिंगपूरला त्यावेळेला एक TB सॅनिटोरियम होतं, TBवर इलाज करणारं. त्या काळात जयसिंगपूरचं सॅनिटोरियम हा एकमेव आजार होता. तिथं अण्णांनी त्यानं तिथे ठेवलं. पण त्या शाळेची तिथं आल्यावर त्याला दिसलं, त्यावेळेला शाळेची चर्चा अण्णांबरोबर त्यांनी केली नव्हती. त्यांना अंगावरचा रेनकोट पेलणं अवघड होतं. ते त्यांनी पाहिलं असेल डोळ्यांनी, त्यांना त्याची कल्पना येईल TB हा किती भीषण आणि भयानक आजार होता. सायलेंट डेथ असा तो आजार. आणि त्या आजारात असतानाही आष्ट्यात शाळा नाही म्हणजे काय? आष्ट्यात शाळा नाही, मग सांगली किंवा इकडे वडगाव कोल्हापूर अशी माझ्या तालुक्याची परिस्थिती होती. ती शाळा त्या संस्थेनं विद्यार्थी नाहीत म्हणून बंद केली. हा आमचा बहादूर खैरमोडे सर, खैरमोडेंनी त्या काळात तिथं अण्णांना न विचारता सुद्धा त्यांनी तिथं रयत शिक्षण संस्था यावर्षी न्यू इंग्लिश स्कूल काढणार म्हणून जाहीर केलं. अण्णा इतके संतापलेले होते. एवढंच नव्हे, आणि शेवटी आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन मी वर्गातला तसा बऱ्यापैकी प्रगती असलेला, म्हणजे मी वर्गात पहिला होतो. आता वर्गात पहिला होतो म्हणजे काय त्याचा अर्थ असतो? अनरजिस्टर्ड शाळा, सरकारी मान्यता नाही अशी ती शाळा, बसायला बेंचेस नाहीत म्हणून आम्ही तरटं आणलेली पट्ट्या आणि त्यामध्ये आम्ही बसत होतो. अशा अवस्थेत ती शाळा निघाली. तरी देखील इमारत बांधण्यासाठी त्यांना आणखीन काही श्रम झाले. या विषयावर मला कुणाचा रीट चालत नाही. कुणाचा म्हणजे कुणाचाही. आम्ही अण्णांना सगळी परिस्थिती
मी एक पत्र लिहिलं विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि त्यांना सांगितलं की आमचं काय व्हायचं ते होऊ द्या. ह्या सालाची शाळेची मान्यता नाहीच आहे, नाहीतर काय पाहिजे ते होईल. त्या ठिकाणी आम्ही या खैरमोड्यांना अण्णांनी कुठल्या तरी सॅनिटोरियममध्ये स्वतः तिथं शिफ्ट करावं अशी आम्ही मागणी केली. अण्णा तिकडनं साताराहून घाईगर्दीत आली आणि अण्णांनी ती परिस्थिती पाहिली आणि त्यांना सॅनिटोरियममध्ये ॲडमिट केलं. मग त्यांनी सांगितलं बुवा आमच्याकडे सरकारची काही आम्हाला काही ग्रँट नाही किंवा काही नाही आणि आमची हॉस्पिटलची अवस्था अशी नाही आहे, तेव्हा पेशंटबरोबर त्याची शुश्रूषा करायला कुणीतरी राहण्याची गरज आहे. खैरमोडी सरांची अवस्था अशी, त्यांची प्रकृती ही अशीच थोडीशी तोळा मसाम होती म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक लग्न करायचं नाकारलं होतं. आपण चांगलं बरं झाल्याशिवाय लग्न करणं बरोबर नाही. एक अतिशय ब्राईट इंग्लिशचा स्कॉलर आणि हा माणूस मग याच्याऐवजी दुसरा हेडमास्तर अण्णांनी पाठवून दिला. मग ते म्हणले ही शाळा कशी व्हायची ते होईल, पण मला माझा हा खैरमोडी हा माझा एक संस्थेचा माझ्या एक ज्वेल आहे, हे हिरे मणकापैकी एक माणिक आहे, तेव्हा मला याला गमवायचं नाही. आणि मग त्याच दिवशी अण्णांनी मला सांगितलं तू आता यात पुढाकार घेतलायस तर तू या हॉस्पिटलमध्ये याची शुश्रूषा करायला. शुश्रूषा म्हणजे अगदी त्यांना त्यांचं स्वतःच्या ज्या पर्सनल गरजा आहेत त्या देखील त्यांना पार पाडता येत नव्हत्या, तेव्हा त्यांना स्पंज करणं, ठीक आहे मी ऐकले. तर मी त्यावेळेला अण्णा मला म्हणले याची शुश्रूषा करायला कोणीतरी ह्या वर्षाच्या शिक्षणाचा विचार न करता कोण जायला तयार आहे. त्याला मी सांगितलं मी तयार आहे. अगदी त्यांना आंघोळ घालणं, स्पंज करणं, त्यांचं डोंगण धुणं, या सर्व गोष्टी त्या शुश्रूषेमध्ये त्यांना बेडपॅन देणं, ते स्वच्छ करून ठेवणं पुन्हा वापरासाठी, यासाठी त्यांच्याकडे हा स्कॅव्हेंजर स्टाफ नव्हता. हॉस्पिटलकडे अगदी अपुरा होता. पेशंटची संख्या लक्षात घेता अपुरा होता आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ही अशीच व्यवस्था स्टाफच्या नातेवाईकांनी, पेशंटच्या नातेवाईकांनी हे काम करायचं. त्याप्रमाणे मी जवळजवळ 3-4 महिने त्याची ही शुश्रूषा करणं हे काम मी केलं. पुढे दुर्दैवानं ते काही आजारातून उठू शकले नाहीत.
आम्ही सर्वजण हवालदिल झालो. आणि अशा परिस्थितीमध्ये ती शाळा नंतर चालली. पण ज्या आजारपणाच्या काळामध्ये त्यांची शुश्रूषा वगैरे करण्याचं काम मी केलं. मला माझ्या आईनं त्या काळामध्ये क्रिटिकल सहकार्य केलं. माझी आई माझ्याकडे माझे विद्यार्थी मित्र यायचे, ते कोणत्या जातीगोतीचे आहेत हे माझी आई कधी विचारायची नाही. कोणतरी म्हणायचं, काकू काल नारायणबरोबर जेवायला कोण होतं माहिती आहे का? मला काय करायचं बघा माहिती असायला. मला फक्त एवढंच कळतं की आपल्या मुलाच्या नादानं तो मुलगा माझ्याकडे आला आहे. त्याची जात कशाला मी विचारू? त्याला आला त्याला आपलं दूध 2 घास घालायचे, एवढंच. जरा थांबा जरा. तर त्या काळामध्ये खैरमोडे सरांना, आता खैरमोड्यांचा सामाजिक थर तुम्हाला कल्पना यायची म्हणून तुम्हाला मी त्यांचं नाव सांगतो. रामकृष्ण वेताळ खैरमोडे. वडिलाचं नाव वेताळ. हे मी का सांगतोय तर हे सांगितल्यावरच तुम्हाला ह्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संस्थेमधल्या विद्यार्थ्यांचा थर हा कळतो. आता इथं या सभेमध्ये बसलेल्या एका माणसानं मला सांगावं की मागच्या पिढीतलं म्हणजे विद्यार्थ्याचं नाव, वडिलाचं नाव वेताळ असा विद्यार्थी तुमच्या पाहण्यात आला आहे का? माझ्या कल्पनेप्रमाणे नाही. का अतिशय म्हणजे हरिजन विद्यार्थीसुद्धा त्यामध्ये त्याचं नाव रामकृष्ण होतं. कणबरकर सरांचंही नाव राम होतं. आणि कृष्ण, रामकृष्ण हे त्यांच्या नावाचा एक संदर्भ होता. तर हा वेताळ नावाच्या महारवाड्यातल्या माणसाचा मुलगा BAला मुंबई युनिव्हर्सिटीच्या चांगल्या तऱ्हेनं पास झालेला, ऑनर्सच्या परीक्षेमध्ये, असा मुलगा हा अण्णा त्याला त्याच्याकडून खूप अपेक्षा करत होते, पण ते घडलं नाही. आता मी शेवटच्या मुद्द्याकडे येतो. माझा शेवटचा मुद्दा एवढाच की त्या ठिकाणी ही शाळा निघाली. आज तिथे 12वीपर्यंतची शाळा आहे. मी ज्यावेळा विद्यार्थी म्हणून तिथे गेलो त्यावेळा शाळेला रजिस्ट्रेशन नाही होतं. रजिस्ट्रेशनला मान्यता, ह्याला डिपार्टमेंटची शाळेला मान्यता नव्हती. अशा परिस्थितीत आम्ही ती शाळा निघाली आणि त्या शाळेत खैरमोड्यांची ही जवळजवळ आहुती पडली. तर ते खैरमोडे ज्यांना आम्ही त्यांच्यासाठी, आपल्या आईवडिलांच्यासाठी जे काही करू ते सारं आम्ही करत होतो, असा एक महान विद्यार्थी
गमावला, पण ती शाळा आज त्या ठिकाणी उभी आहे. आता महात्मा गांधी विद्यालय म्हणून तिथे उभी आहे. त्या शाळेमध्ये मला अनेक दिवस खैरमोडे सरांची स्मृती चिरंतन करावी यासाठी तिथे एक त्यांचं स्मृती मंदिर उभं करावं हा त्यातला उद्देश होता. तेव्हा मी रयत शिक्षण संस्थेच्या माझ्या सहकार्यांना मी विनंती करणार आहे की तिथे आपण खैरमोडे सरांनी आपलं खत त्या ठिकाणी घातले आणि ती शाळा उभारली आणि ती शाळा वाढतच गेली. गाडगे महाराज यांच्या हस्ते तिथं आम्ही विद्यालय उभं केलं. ते विद्यालय आज नावारूपाला आलेले आहे, पण त्या ठिकाणी हा एवढा प्रयोग कसा काय केला त्या माळावर हे सुद्धा कोडं पडतं. तर ह्या खैरमोड्यांचं एक स्मारक म्हणून त्या ठिकाणी एक स्मृती मंदिर बांधावं. तर त्या स्मृती मंदिराला हे जे मला आज 1.5 लाख रुपये यांनी दिलेले आहेत त्याबद्दल विद्यापीठ आणि कणबरकर सरांचे कुटुंबीय या सर्वांचंच मी ऋण मानतो. ही रक्कम मी रयत शिक्षण संस्थेच्या सचिवांच्याकडे उद्या पाठवून देतो आणि त्यांना सांगतो यामध्ये आणखी एक किमान 10 लाख रुपये रयत शिक्षण संस्थेने त्यामध्ये घालावेत. माझं काम फक्त ही रक्कम मी त्यांच्या स्वाधीन करतोय, पण ह्या 1.5 लाख रुपयांनी काही होणार नाही. आणि म्हणून मी त्यांना अशी विनंती करतोय रयत शिक्षण संस्थेला की माझ्यासाठी आत्तापर्यंत संस्थेनं अनेक गोष्टी केलेल्या आहेत. मीही त्याबद्दलचं ऋण आतापर्यंत मानलेलं आहे. माझ्या आयुष्यातला रयत शिक्षण संस्था हा माझ्या आयुष्यातला एक सुवर्ण क्षण आहे. या कालखंडामध्ये मी आज मला रयत शिक्षण संस्थेच्या कामामध्ये फार लक्ष घालता येत नाही. मी काही बैठकींना हजेरी राहत नाही, पण माझं लक्ष तिथंच आहे. माझं ते संस्था ही माझ्या जीवनाचा एक श्वास आहे, माझ्या जीवनाचा एक ध्यास आहे आणि त्यामुळे तो माझ्या जीवनातला एक सर्वात माझ्या दृष्टीने जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. म्हणून मी म्हणालो की मला आता माझी ही भावना व्यक्त करायची होती, म्हणून मी आता आपणा सर्वांच्या साक्षीनं मी हा जो चेक आहे तो उद्या मी रयत शिक्षण संस्थेच्या यांच्याकडे देतो. आत्ता तो मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना
एवढे संदेश